जमलो हा यात्रा भरवायची सरपंचाकडे येऊ जरा करावं करू गावाची यात्रा पुढारी सतरा गावाची यात्रा भानगडी सतरा काम नाही यात्रा म्हणजे यात्रा आणि जात्रा म्हणजे सकाळी फुट्यात पुढे होत्रा याला म्हटलं गेले यात्रा काळ पुढं महाकाळ पुढं दुष्काळ पुढं मोठा मोठा पुढं पाणी मोठा मोठा पडायला पाहिजे तर आपल्याला प्यायला पाणी मिळेल पुढे बरं का प्यायला पाणी मिळणार नाही कुराडकर म्हणजे 12 महिन्यात एक दिवस येतो आईच्या नावाने बाबांच्या नावाने उत्सव मनवतात का म्हणून की 12 महिने आपल्याला सुखाची गेले पाहिजे आपण सुद्धा जाणार दर्शन घेणार आणि प्रार्थना करणार या कोरोना रोग आमच्या भारताच्या बाहेर घालवा आम्हा भारतीय लोकांना जेवण देऊया चालायचं चला जाऊया अचानक पाचराच्या बाजारात गेले धान्याचा भाव मी पुसुला गेलो धान्याचा भाव मी पुसुला गेलो दुकानदार म्हणे रुपयाला 1 किलो दुकानदार म्हणे रुपयाला 1 किलो किलोचं नाव ऐकतच पूर्ण केलो अहो किलोचं नाव ऐकतच पूर्ण केलं तसाच परतून घराकडे आलो अहो तसाच परतून घराकडे आलो घराकडे आलो दादा थंडागार झालो घराकडे आलो दादा थंडागारी झाले असं कसं दुनियामध्ये वार शिरले जुनं सारं गेलं दादा नवनवर 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 आलं 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 नव आलं जुनं सारं गेलं दादा नव आलं गेले पूर्वीचे माणसं गेल्या पूर्वीच्या बाया गेले पूर्वीचे कुत्रे आणि गेले पूर्वीचे घोडे लक्षात घ्या जे माझ्या वयाचे असतील माझ्यापेक्षा वयस्कर असतील तो काळ त्यांना कल्पना असेल कसा काळ होतो 3:30-4 ला प्रत्येक माझी आई उठायची तगारी धान्य घ्यायची जात्यावर दळण दळायची आणि दळण दळत असताना ती माऊली गाणं म्हणायची गाणं कुठले होते रामाच्या नावाचे नवऱ्याच्या नावाचे भावाच्या नावाचे ती ताकद ती शक्ती त्या पीठात होती म्हणून आपण 100 वर्ष 110 वर्ष जगायचो होतो कारण की त्या पीठामध्ये पावर होता आता 40-50 मध्ये जावराव राहिले याला कारण ते आजचा जमाना बापाची भावना कुठली आहे प्रत्येक बाप काय म्हणतो मना अंडेरने कामच करायला नको बापाची भावना अरे पण लक्षात घ्या प्रत्येक माझ्या आईचा धर्म आहे सकाळ संध्याकाळ तिच्या हातून 4 लोक तरी जेवायला पाहिजे नेमाने आजच्या जमान्यात हो बायको ती धमकून नवऱ्याला बोले 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 तरुणांना माहिती काम करून आले अहो तरुणांना वाईट काम करून आले डोक्यावर दळण घेऊन तुरू चाले अहो डोक्यावर दळण घेऊन तुरू चाले पैसे नाही तळायला धान्य काढून दिले अहो पैसे नाही तळायला धान्य काढून दिले पुन्हा पुन्हा बायको ती नवऱ्याला बोले अहो पुन्हा पुन्हा बायको ती नवऱ्याला बोले कारभारी आज पीठ कमी कसे आले कारभारी आज पीठ कमी कसे आले एके नंदी बैल डुकू डुकू मान आले अहो त्याच्यानंतर मेले डुगू डुगू मारा आले असं कसं दुनियामध्ये वार शिरलं जुनं सारं गेलं दादा नवनवर 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 शिवाभाऊ हो पूर्वीचा माणसांचा ड्रेस माझ्या आयांचा ड्रेस कसा होता अंबानेरी बाग सोलापुरी नाटी अहो ती नेसून आई माऊली जर शेतात जायची आर काठी बोर काठी जर पदरले लटके अरे माऊली जर झटका भरे
आड काठी बोर काठी बांधवर जमा. अशी ती पूर्वीची साडी होती. आणि तिने जर झावर शिवायच गई थंडीत वाजायची नाही, कारण तो खादीचा कपडा होता. पूर्वीचा माणूस भरदार दाढी, दाढी भरदार मोज तीन कोणी पगडी अन्नमा बार बंडी पायमा मुंड जोड माणूस कडे फिरी देखत ते मागे फपटा उडावस. अरे गरीने जर निघाला एखादी छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप, तानाजी माणूस रे. आणि आत्याना जमानामा हो साडी गेली पगडी गेली गेली बारबंडी ही साडी गेली पगडी गेली 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 बारबंडी आता बोलच्या लोकांच्या झुंडीच्या झुंड्या मोठ्या लोकांच्या झुंडीच्या झुंड्या बोलक्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी मोठ्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्याच्यावर टोपी नाही तबकाच्या अंडी डोक्यावर टोपी नाही तबकाच्या हंडी डोक्यावर टोपी नाही तबकाच्या हंडी डोक्यावर टोपी नाही तबकाच्या हंडी विचारीच्या आतमधून निघाली अंडरपॅन्टी. विजेरीच्या आतमधून लांड कांडी रस्त्याने चालताना होते वादावादी. रस्त्याने चालताना होते भांडाभांडी असं कसं पुण्यामध्ये बाळ शिरलं जुनं सारं गेलं दादा नवनवाल जुनं सारं गेलं दादा नवनवाल जुनं सारं गेलं दादा नवनवाल येथे नाचत मासे चालतात. शिंगे बोंबील उड्या मारतात आणि खेकड्या डिस्को करतात. बापू शाळा बेण्याची त्यानं